सहकार्य करतो असं त्यांनी कबूल केलं. आणि मग त्याच्यात आजी माजी खासदार आमदार या सगळ्यांनी त्यांना जे काही वाटतं कुठं कुठं बिबटे आहेत काय काय आहे त्याच्याबद्दलचे बाबी लक्षात आणून दिल्या. जे काम आता वन विभाग करताय त्याच्याबद्दल पण आम्ही काय काम करतो ते तिथं प्रेझेंटेशन दाखवलं. परंतु अजून जवळपास 40 कोटी रुपयाचं साहित्य त्यांना लागणार आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की जिल्हाधिकारी महोदय ते पहा आणि बेस्ट क्वालिटीचं रिझनेबल रेटमध्ये ते सगळं साहित्य त्यांना घेऊन द्या आणि त्याला मान्यता देऊन टाका अशा प्रकारे त्यांना सांगितलंय. दुसरी एक मीटिंग आज ह्यालाच धरून आम्ही घेतली आणि ती म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मागं देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, देवेंद्रजी फडणवीस, मी चंद्रकांत दादा पाटील, माणिकराव मला वाटतं कोकाटे आम्ही सगळेजण त्यावेळेस आलेलो होतो आणि आपण आपल्या पुण्यामध्ये एक हॅकेथॉनचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेतला आणि त्याला अनुसरून आम्ही आता कृषी विभागाचे पण अधिकारी बोलवलेले होते. दत्ता भरणे कृषी खात्याचे मंत्री पण त्याला उपस्थित होते आणि त्यामध्ये दिशा कृषी उन्नतीची 2029 कृषी समृद्धी योजना आढावा बैठक ही आम्ही त्या बाबतीमध्ये घेतली आणि त्या बैठकीच्या मध्ये साधारण काय काय काम चाललेलं आहे, कृषी विभागाकडनं अजून काय पाहिजे, निधीची कितीची तरतूद करावी लागणार आहे आणि कुठली पिकं त्याच्यामध्ये आपण घेतलेली आहेत त्याच्यामध्ये अजून कुठली पिकं ऍड करायची. एक गोष्ट चांगली आहे की दोन्ही कृषी विज्ञान केंद्र म्हणजे एक आपल्या जुन्नरचं तालुक्यातलं आणि एक बारामती तालुक्यातलं दोघांनी पण त्याच्यामध्ये मनापासून लक्ष घातलेलं आहे. त्याचबरोबर हे पुरंदर हायलँड यांनी पण त्याच्यामध्ये चांगलं काम चालवलेलं आहे. अशा अनेक जण त्यामध्ये उत्तम कार्य करतायत. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आलेले होते. शेतकऱ्यांच्या मध्ये उत्साह जाणवला आणि सुदैवाने कृषी खातं आपलेच पुण्याचे सुपुत्र दत्ताभाऊ भरणेंकर असल्यामुळं आणि अर्थ खातं माझ्याकडे असल्यामुळं तिथं काही अडचण येईल असं मला वाटत नाही. राज्यामध्ये कुठेही माझ्या शेतकऱ्यांनी माझ्या बळीराजांनी अशाबद्दलचं काम करत असताना जर काही त्यांना अडचणी जाणवल्या तर आम्ही सगळेजण त्या अडचणी दूर करण्याच्या करता तयार आहोत. त्याला इथं कृषी आयुक्तांचं पण ऑफिस आहे ते पण आज मीटिंगला होते आणि सगळेच अधिकाऱ्यांनी आज त्याच्यामध्ये सहभाग दाखवला आणि लोकप्रतिनिधी दाखवला आणि माझ्या शेतकऱ्यांनी पण दाखवला. आणि आम्ही ज्या उद्देशाने आपण हॅकेथॉन घेतलेलं होतं त्याच्यात बऱ्याच अंशी आपल्याकडं 36 जिल्ह्यांचा विचार करता काम चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्ही अधिक त्याला गती द्यायचं ठरवलंय. प्रत्येक आपल्या जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पण तशा प्रकारच्या सूचना कृषी मंत्र्यांच्या साक्षीने आम्ही दिलेल्या. दादा आज महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ पुन्हा गेलं होतं त्यामध्ये राज ठाकरेंनी म्हटलं की नाही पण ते तुमची मिमिक्री केली त्यांनी आणि मला येऊ का कुणी तू उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगाला भोकं पडत नाही. हे जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील, काम करणारा मी कामाचा माणूस मी काम करत राहील. मी आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता महत्वाचे निर्णय घेतले. मी आज माझ्या बिबटच्या संदर्भातलं जे संकट माझ्या जुन्नर खेड आंबेगाव शिरूर पारनेर अहिल्यानगर आणि अकोले अहिल्यानगर इथं आलंय. काही जण तर मला म्हणले की दादा हवेली तालुक्यापर्यंत काही बिबटे पाहायला मिळत आहेत. हे मोठं संकट आहे. कधी इतकी मोठ्या संख्या वाढलेली नव्हती. मी पत्रकार मित्रांनो सांगतो आपल्याला पण अशा मिमिक्री करणाऱ्यांना मिमिक्री कोण करतं आपण ओळखून घेतलं पाहिजे. पुन्हा कुणी तुम्ही त्यांना विचारणार का हो राजसाहेब ठाकरे तुम्ही मिमिक्री केल्यानंतर अजित पवार तुमच्याबद्दल असं असं म्हणले, तुमचं काय मत आहे? मला त्या तशाशी मला माझ्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत मदत कशी जाईल, माझ्या अडचणीतला बळीराजा त्याला ताबडतोब कशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा उभं करता येईल आणि हे जे काही आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे
त्या कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता आम्ही लक्ष देतोय, देणार आणि ते काम करून तुम्ही दाखवू. यायला पाहिजे होतं, असं नाही वाटतं. संदर्भात बैठक झाली होती, त्या राज्यस्तरावरच प्रयत्न करता येतील का? असं नाही काय आहे, दोन प्रकारे वन विभागाच्या लोकांनी सांगितलं की दादा हे बिबटे आहेत, हे उसामध्ये तिथं राहतात, तिथं त्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होती. या बिबट्यांचा आणि जंगलाचा काहीच संबंध राहिलेला नाहीये आणि त्याच्यामुळं त्यांना जंगलात सोडलं तर ते जंगलात राहू शकत नाही, कारण ते लहानाचे मोठेच त्या उसात झाले. बरं उसातनं बाहेर आले की कुणाची तरी जवळपास शेतीवाडी असती, वस्ती असती, तिथं जाऊन कुत्री असतील तर कुत्री पकडायची, मांजरं असली तर मांजरं पकडायची, भुशी असल्या तर भुशी पकडायच्या, कोंबड्या असल्या तर कोंबड्या, बकरी, वासरं अशा पद्धतीनं, किंवा वेळ पडली तर मनुष्यावर हल्ला करण्याचा मागं पुढे ते बघत नाही. आणि म्हणून त्याच्याकरता आम्ही वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, परंतु त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. आपल्याला तिथून ह्यांचा बंदोबस्त करून त्यांना एका ठिकाणी त्यांना कुठेही न मारता त्या पिंजऱ्यामध्ये पकडून ठेवून त्यांना तिथं शेवटपर्यंत आपल्याला सांभाळावं लागणार आहे. त्याशिवाय हे बंद होणार नाही. कारण ह्याच्या आधी पण आपण इतके वर्ष आपल्या जिल्ह्यामध्ये काम करतोय. उसाचं क्षेत्र जुन्नर तालुक्यामध्ये कुकडीची पाच धरणं आणि घोड धरण झाल्यानंतर वाढलं आणि त्याच्यानंतरही बिबट्याचं क्षेत्र वाढलं. तुम्ही जुन्या पत्रकारांना विचारा, कधी पण एवढं बिबट्याचं प्रमाण हे मनुष्य वस्तीमध्ये नव्हतं. आणि त्याच्यामुळे ते असे सरकत 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 पुढे येत चाललेले, काही तर दौंडपर्यंत पोहोचलेले. उद्या इंदापूरला, इकडं करमाळ्याला, इकडं बारामतीला, इकडं पण ते यायला, इकडे जिथं उसाची शेती आहे तिथं जायला वेळ लागणार नाही आणि त्यांना बाकीचं काही फार कष्ट पडतच नाही.